नमस्कार. राज्यात पुन्हा पावसाचा इशारा. हवामान अभ्यासक पंजाब डक यांचा सविस्तर अंदाज. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी 20 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्रातील पुढील हवामानाचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे त्वरित उरकून घेणे आवश्यक आहे. पावसाचा कालावधी आणि स्वरूप. येत्या 22 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या दरम्यान राज्यात भाग बदलत खुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वदूर पडणार नसून तो केवळ विशिष्ट भागांमध्ये हजेरी लावेल, असे डक यांनी स्पष्ट केले आहे. ज्या शेतकऱ्यांचे काढलेले सोयाबीन उघड्यावर असेल त्यांनी तातडीने 20 आणि 21 ऑक्टोबर या 2 दिवसात ते झाकून ठेवावे. कोणकोणत्या विभागांना अधिक खबरदारी आवश्यक. या अंदाजानुसार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या 2 विभागांमध्ये पावसाचे स्वरूप अधिक असणार आहे. यामुळे खालील पट्ट्यातील शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये म्हणजे अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, जळगाव, नाशिक, धुळे या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागांमध्ये 22 ते 25 ऑक्टोबर दरम्यान फक्त ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी तुरळक सरी पडू शकतात. या पट्ट्यात पावसाचा जोर जास्त असणार नाही. हवामान बदल आणि थंडीचा अंदाज. 28 ऑक्टोबरनंतर हवामानात बदल होण्याची चिन्हे आहेत. जळगाव, बुलढाणा, अकोला आणि बऱ्हाणपूर सीमेलगतच्या पट्ट्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोरडवाहू शेती आणि हरभरा पेरणीसाठी सल्ला. कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंजाब डक यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. पेरणी जमिनीतली ओल कमी होण्याची वाट न पाहता ज्यांना पेरणी करायची आहे त्यांनी आताच पेरणी करावी, कारण एकदा ओल कमी झाल्यावर शेतकऱ्यांचे नुकसान होते. हरभरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी झाल्यावर लगेच हलक्या हाताने रोटर फिरवा. यामुळे हरभऱ्याचे दाणे मातीत झाकले जातात आणि उगवणारे हरभरे डुक्कर उकरून खात नाहीत. 22 ते 28 ऑक्टोबर दरम्यानचा पाऊस काही भागात असणार आहे, सर्वदूर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू न जाता आपल्या पिकाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन पंजाब डक यांनी केले आहे. धन्यवाद. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.